महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटीच्या दरात तब्बल 14.95% भाडेवाढ लागू केल्यानं राज्यभर संताप व्यक्त करण्यात येतोय। ही दरवाढ रद्द करून परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी करत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले। ही दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिलाय। लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता। परिणामी एसटीला दर महिन्याला 3 कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय। एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केलाय। डिझेल, चेसी, टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली असून हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करा अशी मागणी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी केली आहे। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, संजय तरे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, वसंत गवाळे, प्रवक्ते अनिश गाडवे, संजय दळवी, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, सुनंदा देशपांडे, संगीता साळवी, महेश्वरी तरे, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण बघितलं की सरकारच्या अनेक योजना या फसव्या आहेत। लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणींना आता निवडणुकीनंतर फसवायला लागले। 30 लाख ज्या काय त्यांच्या फॉर्म्स भरून आलेले ते बाद केले गेले वेगवेगळी कारणं देऊन। आता काय नाही तर तुम्ही एसटीच्या बाबतीत जी काय दरवाढ केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या 3 वर्षात 5 वर्षात केलं नाही म्हणून आम्ही केलं। आपण बघू शकाल की इकडे लोकांचे पगार होत नाही आहेत। बसची अवस्था जर का बघितलं तर चढावं असं वाटत नाही। गोरगरीब जनता ज्याच्यामधनं या लालपरीच्या भरोश्यावरती आपल्या गावा खेडेपाड्यापर्यंत पोचते, दैनंदिन दिवसामध्ये तिथनं प्रवास करते, त्याची अवस्था तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये जावंसं वाटणार नाही। यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दरवाढ केलेली आहे कारण की आम्हाला सुधारणा करायच्या आहेत। मग ह्या जर का सुधारणा करायच्या होत्या तर गेल्या 4 महिन्या अगोदर निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही जीच ही एसटी जी लालपरी तुम्ही सांगत होतात की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत ती अचानक तोट्यामध्ये जाते, ह्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात। आणि असं कुठेतरी मनात येतं की ही जी काय गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत ह्या सगळ्या ज्या एसटी डेपोच्या अंतर्गत ह्या बसेस चाललेल्या आहेत त्या कुठे खाजगीकरणाच्या ठिकाणी वळतायत का, असा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये। आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खास करून पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने या महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा चक्काजाम केला जातोय।